आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. अमरावतीमध्ये 100हून अधिक महिलांना विषबाधा. नांदगाव पेठ MIDC मधील गोल्डन फायबर कंपनीमधील घटना. बाधितांवर सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अमरावतीमध्ये महिलांना विषबाधा झाल्याच्या प्रकरणी युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची गोल्डन फायबर कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण. विषबाधा झालेल्या महिलांना सरकारी रुग्णालयामध्ये दाखल केल्यानं मारहाण करण्यात आल्याची माहिती. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये भाजपच्या 2 गटात राडा. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडणुकीवेळी राडा. व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल. नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरामधील हॉटेलमध्ये पोलीस अंमलदाराची दादागिरी. जेवणाच्या वादातून पोलिसांनं वेटरला थेट रिव्हॉल्व्हरच दाखवली. रिव्हॉल्व्हर दाखवणारा आमदार सुहास कांदेंचा अंगरक्षक असल्याची सूत्रांची माहिती. जळगावच्या 40 गावातील तितूर नदीपात्रातील स्वच्छतेला आता सुरुवात. TV9 मराठीनं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाकडून दखल. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील बाळक परिसरामध्ये केळी पिकावर करपा रोगाचं सावट. वातावरणामधील बदलामुळे पिकावर रोगाचं सावट. खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आक्रमक. नांदेड जिल्ह्यामध्ये हळदीवर देखील करपा रोगाचा प्रादुर्भाव. रोगामुळे पिकं करपली. लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संकटात. पुण्यामधील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डमध्ये यंदाच्या हंगामातील केशर आंब्याची पहिली पेटी दाखल. फळ व्यापाऱ्याकडून आंब्याच्या पेटीची विधिवत पूजा. मकर संक्रांतीच्या वाणासाठी वाटाण्याच्या शेंगांना मोठी मागणी. वाटाण्याच्या शेंगांना 100 ते 120 रुपये प्रति किलोचा उच्चांकी दर. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण. गेल्या 7 दिवसांमध्ये 750 रुपयांची घसरण. कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. पंढरपूरमध्ये शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भाजी मंडईमध्ये 60 प्रकारच्या भाज्या विक्रीला. दुर्मिळ रानभाज्यांसह आयुर्वेदिक भाज्यांचा देखील समावेश. चांदोडमध्ये थंडी आणि दाट धुक्याचा द्राक्ष बागांना फटका. द्राक्षांना तडे जात असल्यानं शेकोट्या पेटवून बागांना वाचवण्याचा प्रयत्न. द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत. बुलढाण्यातील केस गळती प्रकरणामधील रुग्णांची संख्या 139 वर पोहोचली. प्रभावित गावामध्ये दूषित पाणी नसल्याचा अहवाल. आरोग्य विभागासह ग्रामस्थांची चिंता वाढली. माळशिरसमधील नीरा नदीपात्रामध्ये युवा सेनेचं जलसमाधी आंदोलन. नीरा नदीवरील बंधारा तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी. नाशिकच्या येवल्यामधील नागरिक वीज, पाणी यासंदर्भात आणि रस्त्यांसंदर्भात आक्रमक. समस्यांकडे लक्ष द्या, अन्यथा पालिकेवर मोर्चा काढणार. नागरिकांचा इशारा. परभणीमध्ये स्वाभिमानीची जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ताकदीनं लढण्याचा निर्णय. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय. गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं 5 महिन्यांपासून वेतन थकलं. वेतन थकल्यानं कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. 13 जानेवारीपासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा. यावल तालुक्यातील बोरावल गावामध्ये पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांचे मोठे हाल. सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीमधील मोटर जळाल्यानं पाण्याची समस्या. 5 दिवसांपासून गावातील पाणी पुरवठा खंडित. धाराशिवच्या तुळजापूरमधील तामलवाडीमध्ये बाजारभाव कोसळल्यानं फुलशेती तोट्यात. झेंडूच्या फुलांना 15 ते 20 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. पुण्याच्या जेजुरीमध्ये गाढवाच्या बाजाराला सुरुवात. राज्याच्या विविध भागातून 200 गाढवं दाखल. गाढवाला 40,000 ते 75,000 रुपयांचा दर. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील सुसुंद इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये बाल आनंद मेळावा. विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांची मेळाव्यातून विक्री केली. हिंगोलीमध्ये जिल्हास्तरीय नवोदय परीक्षेचं आयोजन. आमदार राजू नवघरे यांच्या प्रतिष्ठानच्या वतीनं विद्यार्थ्यांना स्टेशनरी साहित्याचा पुरवठा. परीक्षेमध्ये 4,000 विद्यार्थ्यांचा सहभाग. माळशिरस पंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या विजय बाजीराव देशमुख यांची बिनविरोध निवड. गुलालाची उधळण, आतषबाजी करत नूतन नगराध्यक्षांची मिरवणूक देखील काढण्यात आली. गोंदियाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड 24 जानेवारीला होणार. अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. जळगावच्या यावलमधील किनगाव खुर्दमध्ये उपसरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणुकीमध्ये मंगलाबाई महाजन यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट
तालुक्यातील चिचघाट राठी ठरणार विदर्भातील पहिलं सौर ग्राम. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये सहभाग. प्रत्येक छतावर सौर ऊर्जा निर्मिती होणार. इचलकरंजीच्या वारणानगरमध्ये रांगोळीतून शिवरायांची भव्य प्रतिमा साकारली. वारणा खोऱ्यातील महिलांनी एकत्र येत ही रांगोळी साकारली. जळगावच्या चाळीसगावातील हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेले बामोशी बाबा यांच्या उर्साला 16 तारखेपासून सुरुवात. देशमुख कुटुंबाच्या घरातून तलवार मातेची मिरवणूक निघणार. नवी मुंबईमध्ये ड्रीप क्लिनिंग ड्राईव्हमुळे हवेतील धुळीचं प्रमाण घटलं. एकाच वेळी सर्व विभागांमध्ये मोहीम प्रभावीपणे राबवल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त. भंडाऱ्यामध्ये रेल्वे फाटकावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. तासभर फाटक बंद असल्यानं वाहन चालकांची खोळंबा, तर ओव्हरब्रिज तयार करण्याची मागणी. सोलापूरच्या उजनी धरणामध्ये कुगाव ते शिरसोडी दरम्यान पूल उभारण्यात येणार. पुलाच्या कामाला सुरुवात. 900 दिवसामध्ये पूल पूर्ण होणार. पूल पूर्ण झाल्यानंतर 80 किलोमीटरचा प्रवास वाचणार. मकर संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा न वापरण्याची विद्यार्थ्यांकडून शपथ. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी ही शपथ घेतली. पुण्याच्या मगरपट्टा परिसरामध्ये नशेखोर तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण. नशेखोर तरुण पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुकानं फोडणारी कोयता गँग सक्रिय. बजाजनगर भागामध्ये मध्यरात्री 2 चोरांनी 8 ते 9 दुकानं फोडली. वाळूज MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सांगलीच्या मिरज तालुक्यातील मंदिरावर चोरट्यांचा डल्ला. लक्ष्मीवाडीतील मंदिरामध्ये चोरी. दानपेटीसह लाखो रुपयांचे दागिने लंपास. चोरीच्या घटनांमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण. भंडाऱ्यामध्ये अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी आता प्रशासनाकडून पथकांचं गठन. 11 चेकपोस्टवर कडक सुरक्षा व्यवस्था. रेती तस्करी रोखण्यासाठी 7 संयुक्त पथकं. चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरामध्ये सशस्त्र दरोडा. सुरक्षा रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवत बांधून ठेवलं. दानपेटीतील लाखो रुपयांची रक्कम लांबवली. नांदेड शहरातील परिसरातील उड्डाणपुलाखाली 38 वर्षीय इसमाची हत्या. विमानतळ पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल.